नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण कोथिंबीर वडीची रेसिपी बघणार आहोत। ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। अजिबात तेलकट न होता किंवा वडीचा भुगा न पडता, तेल खराब न होता किंवा तिचे तुकडे न पडता अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। त्यामुळे संपूर्ण रेसिपी बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मस्त छान अशी हिरवीगार कोथिंबीर घेतली, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। त्यानंतर एका ताटात काढून छान अशी जेवढी बारीक कापता येईल तेवढी बारीक आपल्याला कट करून घ्यायची आहे। छान संपूर्ण कोथिंबीर मस्त बारीक कापून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी आधी बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर साधारणतः 2 चमचे बारीक रवा टाकून घेतलेला आहे, म्हणजे अगदी कुरकुरीत होते। त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा पांढरी तीळ टाकायचे आहे। 1 ते 1.5 चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण यामध्ये लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण तयार केलेलं होतं, ते आपल्याला 1 ते 1.5 चमचा टाकायचं आहे। त्यानंतर 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हळद टाकायची, अर्धा चमचा आपल्याला यामध्ये धनेपूड टाकून घ्यायचं आहे। हे सगळं व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं आणि नंतर आपलं जे उरलेलं बेसन पीठ होतं ते यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। कसं होतं मंडळी, आधीच जर जास्तीचं बेसन पीठ घातलं तर अगदी कोथिंबीरची चव बिघडते। त्यामुळे जसं बेसन पीठ लागतं त्या पद्धतीने टाकून घ्यायचं। मला वाटलं अजून गरज पडेल म्हणून मी अजून थोडंसं बेसन पीठ ॲड केलं। साधारणतः 1 वाटी बेसन पीठ आपल्याला लागलेलं आहे। सगळं छान एकजीव करायचं। पाणी लागल्यास पाण्याचा वापर करायचा। थोडं पाणी घालून असं छान असं पातळ आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे। त्यानंतर एक ताट घ्यायचा, ताटामध्ये तेल टाकायचं आणि छान असं स्प्रेड करून घ्यायचं, म्हणजे आपली वडी खाली चिटकणार नाही। त्यानंतर जे सारण तयार केलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं। जास्त घट्ट करायचं नाही, थोडंसं पातळच ठेवायचं। नंतर अशा पद्धतीने छान ताटात थापून घ्यायचं। ज्या पद्धतीने जाडसर बारीक वड्या पाहिजे तशा आपण थापून घेऊ शकतो। मस्त थापून घेतल्यानंतर गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये पाणी तापायला ठेवले होते आणि वरून आपल्याला स्टँड ठेवायचा आहे आणि त्या स्टँडवर आपल्याला हा ताट ठेवून घ्यायचा आहे। कढईमध्ये पाणी तापायला ठेवलेले आहे तोपर्यंत आपण वडी थापून घेतली आणि छान मस्त पांढरी तीळ भुरभुरून घ्यायची। खायला पण छान लागते आणि दिसायला सुद्धा वडी खूप सुंदर दिसते। ताट ठेवून घेतला, वाफेवर 20 मिनिटं आपल्याला ही वडी वाफवून घ्यायची आहे। बघू शकता 20 मिनिटं झाल्यानंतर अगदी चाकू आपला क्लीन निघतो आहे, म्हणजे अगदी परफेक्ट वाफवली गेलेली आहे। आता आपण ताट गार करून घेऊया। वडी अगदी गार झाल्यानंतरच कट करायची। आता मस्त अशा चौकोनी वड्या कट करून घेऊया। छान वड्या कट करून घ्यायच्या, ताटातून सहजच निघतात। अगदी झटपट रेसिपी आहे। रोल न करता अशा पद्धतीने बनवली तर वड्यासुद्धा दिसायला छान मस्त दिसतात आणि खायलासुद्धा कुरकुरीत लागतात। हे बघा, तुम्हाला काढून दाखवते, अगदी सहज वडी निघाली, जरासुद्धा तुकडा पडलेला नाही किंवा ताटालासुद्धा चिटकलेली नाही। बघू शकता मस्त वडी तयार झालेली आहे। आता आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवले होते, तेलसुद्धा तापलेले आहे। त्यामध्ये एक एक करून वड्या सोडून घ्यायच्या। मस्त अशा तांबूस रंगाच्या येऊस्तर कुरकुरीत होऊस्तर वडी तळून घ्यायची। अगदी छान वडी लागते। अशा पद्धतीने जर तुम्ही कोथिंबीर वडी एकदा ट्राय केली तर तुम्ही रोल न करता हीच पद्धत नेहमी वापरणार। अगदी सोपी आणि झटपट पद्धत आहे। खायला तर अगदी अप्रतिम लागते। थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात अगदी मेथी, पालक, कोथिंबीरचा स्टॉकच असतो, त्यामुळे कोथिंबीरसुद्धा स्वस्त असते। मस्त आणायची आणि मस्त अशी कुरकुरीत वडी तयार करायची। बघू शकता तांबूस रंग येऊस्तर छान तळून घेतली। आतूनसुद्धा मस्त खुसखुशीत आहे, वरतूनसुद्धा छान कुरकुरीत आहे। खायला तर मस्तच झाली होती। तुम्ही या पद्धतीने ही कोथिंबीर वडी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला खूपच आवडेल। नक्की ट्राय करा।